SMS Productions निर्मित जर्नी. राजकारण म्हणजे सत्ताकारण केवळ नाही आहे. जे आज चालू आहे ते सत्ताकारण आहे. पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म. त्यामुळे समाजाकरता, गरिबाकरता, जे अंध अपंग दिव्यांग आहेत त्यांच्याकरता सेवा करणं, देशाच्या विकासाकरता चांगली कामं करणं, निस्पृह निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेने करणं ही खरी राजकारणाची परिभाषा आहे. हे समजून काम करणारे लोक पाहिजे. शिक्षण D.Ed, B.Ed, इंजिनिअरिंग कॉलेजचा धंदा उघडणं म्हणजे राजकारण नाही, किंवा पैसे कमवणं राजकारणातून. राजकारण पैसे कमवण्याचा नाही, पैसे कमवण्याचा अधिकार आहे, वेगवेगळ्या धंद्यात जाऊन करावं, पण राजकारण पैसे कमवण्याचा धंदा नाही आहे असं समजून आपण काम केलं पाहिजे. एकदा विद्यार्थी असताना सर्व्हे करायला गेलो होतो. तिथे एक आदिवासी घरात गेलो, कोण कोणा विचारलं तर आईची मुलाखत झाली. तर मुलीलाही पाठवलं होतं. ती म्हणाली, बोलली की नाही, ती काही उत्तर देत नव्हती. मग खूप आग्रह केल्यावर ती आतमध्ये गेली आणि तिने जे कपडे घातले होते तेच घालून ती मुलगी बाहेर आली. या घटनेचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला आणि त्यामुळे समाजातले शोषित, पीडित, दलित, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले, दरिद्र नारायण हेच परमेश्वर आहे आणि त्यांची सेवा करणं हीच खरी ईश्वर सेवा आहे असं मी जीवनात ठरवलं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. आणि पंडित दीनदयाल उपाध्यायांनी सांगितलेलं ते विचार, सामाजिक आर्थिक चिंतन, अंत्योदयाचं माझं जीवन कमिटमेंट बनली. या समाजात ज्यांना राहायला घर नाही, खायला अन्न नाही, शरीरावर कपडा नाही, अशा दरिद्र नारायणांना ज्या दिवशी रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल असं पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्या सामाजिक आर्थिक चिंतनात सांगितलं आहे. आणि म्हणून तेच सामाजिक आर्थिक चिंतन घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. भोसल्यांच्या वाड्याच्या बाजूला गडकरीचा वाडा असा आमचा वाडा होता. वाडा नाव होतं, पण परिस्थिती तशी पहिल्यासारखी राहिलेली नव्हती. पण माझी आई अतिशय मोठ्या मनाची होती, लोकांना मदत करणारी होती आणि आमच्या घरी सातत्याने सर्व प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याची प्रथा परंपरा होती. मग बाबासाहेब पुरंदरेंचं भाषणाचं असेल किंवा प्रभावती राजे, करपात्री महाराज, हे सगळे ते लहानपणी कार्यक्रम व्हायचे. आणि या सगळ्या कार्यक्रमात आमच्याकडच्या सतरंज्या जायच्या, सगळी मदत करायची. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या ॲक्टिव्ह असं घर होतं. समाजामध्ये माझ्या बहिणी होत्या तर ज्यांना नवीन साड्या आणल्या होत्या, पण दुसऱ्या गरीब मुलीला साडी नव्हती, तिचं लग्न ठरवतं, आईने त्या आणल्या साड्या त्यांना देऊन टाकल्या. त्यामुळे आधीपासूनच सामाजिक दायित्व, सामाजिक सेवा, संवेदनशीलता आणि लोकांबद्दलचा कळवळा हे घराचं वैशिष्ट्य होतं. तो माझ्यामध्ये आला. एक मोठी चांगली घटना अशी घडली की मी विशेषतः आमदार झाल्यापासून आतापर्यंत 40,000 हार्टचे ऑपरेशन निःशुल्क केले. 500-600 लोकांना मी जे चालू स्ट्रेचर त्यांना पाय लावून दिले, हात लावून दिले. आणि मी आता खूप मोठ्या चष्मे देतो, डोळे चेक करतो, कॅटरॅक्टचे ऑपरेशन करतो, कानाचे मशीन लावून दिले, खूप सेवेचं काम करत असतो. माझा ॲक्सिडेंट झाला होता 2004 साली. मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो. अरुण दातेंचा गाण्याचा कार्यक्रम होता पुण्याला. तिथून येता येता तो ॲक्सिडेंट झाला. माझा पाय 4 ठिकाणी तुटला, पण गाडी पूर्ण ट्रक खाली गेली, पण त्या टायरमुळे ती वाचली. म्हणून मी, माझी बायको, मुलगा सगळे वाचले. लोक जेव्हा ती गाडी पाहिजे म्हणून तुम्ही वाचले कसे, तर मी सगळ्यांना सांगायचो की हे जे हार्टचे ऑपरेशन्स मी केले आणि त्यानंतर जेव्हा ते लोक माझ्या घरी एक फूल घेऊन यायचे आणि त्याच्या डोळ्यात अश्रू राहायचे, ते मला जे आशीर्वाद देऊन गेले, त्या हजारो लोकांच्या आशीर्वादामुळेच माझे प्राण वाचले असा माझा विश्वास. माझी आई नेहमी म्हणायची की तुम्ही जेवढं चांगलं काम कराल तुम्हाला आशीर्वाद मिळतात, त्यातच तुमचं कल्याण होतं. आणि म्हणून मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम हे समोर ठेवून मी राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण समजून सेवेचं काम करत असतो, विकासाचं काम करत असतो. आजही पण मी कृषी क्षेत्रात, जलसंवर्धन, नंतर बायोफ्युएल, अल्टरनेटिव्ह फ्युएल, शुगर फॅक्टरी, कोऑपरेटिव्हमध्ये मोठा बाजार, महिलांना प्रशिक्षण त्याचे गालीचे चिंध्यांपासून तयार करणं, अनेक प्रकल्पात काम करतो. आणि लोकांची सेवा करणं हीच खऱ्या अर्थाने राजकारण आहे असं माझं मत आहे. आणि मला लोकांचं प्रेम, विश्वासही मिळाला
आणि राजकारणात मला भक्कम जनसमर्थन मिळालं आणि त्याचनंतर मग हीच भावना मनात ठेवून देशाकरता काही केलं पाहिजे या भावनेने काम करत असताना मी काही एवढा विद्वान आहे. मला 7 डिलीट्स मिळाल्या युनिव्हर्सिटीच्या, पण मी काही एवढा विद्वान नाही आहे. मी काम करत राहिलो आणि देशाकरता समाजाकरता करताना पॉलिटिक्स द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म हे भावनात ठेवून काम करत राहिलो. खूप मुंबईत पूल बांधले, रस्ते बांधले, 55 उड्डाण पूल, वर्ली बांद्रा, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. त्यामुळे या क्षेत्रात मला काम मिळालं. आज देशातही काम करण्याची संधी मिळाली. टनेल्स, रोड, ब्रिजेस अनेक बांधायची संधी मिळाली. कुठेतरी आपण देशाकरता समाजाकरता काही करण्याची संधी मिळाली आहे. आपण प्रामाणिकपणे भ्रष्टाचारमुक्त क्वालिटीचं काम देशाकरता केलं पाहिजे आणि आपलं कर्तव्य आहे. मी काही साधू संन्यासी नाही. मला एक परिवार आहे, माझा घरदार आहे, माझे मुलं माझा व्यवसाय सगळा सांभाळतात. पण आता मी हे सेवेचं काम समजून करण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांचे आशीर्वाद आणि समर्थन हीच आयुष्यातली मोठी पुंजी आहे. आणि त्यामुळे मी आत्ता मध्ये असं डिक्लेअर केलं की आता मी उभा राहिलो तर मी पोस्टर नाही लावणार, बॅनर नाही लावणार, कोणत्याही कोणालाही चहा आणि बाकी काही गोष्टी देणार नाही. मी लोकांकडे जाईन, त्यांचा आशीर्वाद घेईन नम्रतापूर्वक आणि लो प्रोफाईलवर इलेक्शन लढेल. मला विश्वास आहे लोक मला ओळखतात, ते मला निवडून देतील. त्यांनी मला माझ्या कामामुळे निवडून द्यावं, मी केलेल्या सेवेच्या कामामुळे निवडून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि जे लोक हे नाही करतील मग ते बाकीच्या आमिष देतील. तर मी जर सेवा करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर मी लोकांचं प्रेम आणि विश्वास जर जिंकला आहे तर मी बाकी गोष्टी करणार नाही असं मी ठरवलं. साहेब, ज्याचा जन्म होता त्याचा मृत्यू अटळ हा यावतचंद्र देवा करू असा नियम आहे. आणि लोकमान्य टिळकांनी सांगितलं की एखादा म्हणून जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा आहे महत्त्वाचा आहे. आणि म्हणून जीवनामध्ये समाजाकरता, देशाकरता, गरीब माणसाकरता आपण प्रयत्नपूर्वक कार्य करणं आणि त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणं हीच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची व्याख्या आहे. एक हिंदी कवीची सुंदर कविता आहे कि वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे, यही पशु प्रवृत्ति है कि आप ही चरे, वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे. ही भावना ठेवून आपण आपलं सगळं सांभाळून, आपला परिवार सांभाळून, काही आपला परिवार काही बलिदान करून नाही म्हणत आहे मी, उरल्या वेळात समाजाकरता या लोकांकरता आपण जर काम केलं तर हीच खरी माणुसकी आहे, हीच मानवता आहे. माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी मी केल्या या देशात, पण सगळ्यात मोठी गोष्ट मी कोणती केली तर या देशात 2 कोटी लोक सायकल रिक्षा चालवत होते किंवा माणसाला माणूस खिचत होता. मी या देशात मेकॅनिक्स जीवन ई रिक्षा आणली आणि मानवतेच्या आधारावर त्या लोकांना नवीन जीवन मिळालं. आज देशात सगळीकडे ई रिक्षा आहे, मेकॅनिक्स जीवन ई रिक्षा आहे, ई कार्ट आहे. जवळपास माणूस माणसाला खिचणारी ती रिक्षा संपली, ती सायकल रिक्षा संपली. आणि म्हणून मानवी शोषणातून मुक्तता मिळालेलं जे नवीन स्वातंत्र्य या गरीब शोषित पीडित माणसाला मिळालं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम आहे असं मी नेहमी समजतो. टनेल्स, ब्रिजेस, रोड मी बांधलेत, मोठे मोठे हायवेज बांधले. दिल्ली मुंबई 1 लाख कोटीचा बांधला, खूप टनेल्स बांधले, खूप रोड बांधले. पण या गरीब माणसाचं जीवन बदलवण्याची संधी मिळाली हे माझ्या जीवनातलं मोठं काम आहे. माझ्या गरजा, माझ्या आवश्यकता, माझा परिवार याच्याबद्दल पूर्ण आपुलकी आहे. पण मी मायसेल्फ ही थेरी मला मान्य नाही. मला कुठली पब्लिसिटी करायची नाही, माझा कोणाला PR मेंटेन करायचा नाही, मला कोणाला इंटरव्ह्यू द्यायचा नाही आणि कोणी मला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा नाही. ज्यांनी चांगलं म्हटलं त्याचा आनंद नाही, ज्यांनी वाईट म्हटलं त्याचं दुःख नाही. मी चालत राहिलं पाहिजे, चालत काम केलं. मैं तो चलता रहूँगा, मैं तो चल रहा हूँ जिधर चले रास्ता, मुझे क्या पता कहाँ मेरी मंजिल, मैं तो चला जिधर चले रस्ता. त्या रस्त्यावर मी आपल्या कामाने चालला आहे, मी जात राहीन. त्याचं मूल्यांकन काय करायचं हा प्रश्न जे लोक करतात त्यांनी करायचा. मला याच्याकरता वेळही पण नाही, मागे वळून पाहायला वेळ नाही. करत राहायला शिरवाडकरांनी सांगितलं, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे आणि देणाऱ्याने शेवटी घेणाऱ्याच्या हात घ्या. तसं आपण काम करत राहावं, कशाची अपेक्षा ठेवू नये. मी राजकारणात आहे, इलेक्शन लढावं लागतं, पण मी आता कुठल्या कशाची अपेक्षा ठेवत नाही. ठीक आहे, थँक्यू.